नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा। भुईबावडा घाटात पडलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी आज केली। बांधकाम विभागाने संरक्षक भिंत आणि साइडपट्टीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले, परंतु ही कामे भाजप पदाधिकाऱ्यांनीच केल्यामुळे निकृष्ट दर्जाची झाली आहेत। अधिकारी आणि सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी संगनमताने ठरवून ही कामे घेत आहेत आणि जिल्ह्यात हाच प्रकार सगळीकडे सुरू आहे। जनतेच्या पैशाचा अपव्यय सत्ताधारी मंडळी करत असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला। यावेळी उपजिल्हा प्रमुख रज्जब रमदुल, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, विभाग प्रमुख जितेंद्र तळेकर, उपतालुका संघटक रमाकांत उर्फ बाबा मोरे, माजी तालुका प्रमुख जनार्दन विचारे, युवासेना उपविभाग प्रमुख राजेश पवार, गणेश धुरी, सुभाष चाळके, प्रमोद शिंदे, सखाराम गुरव, सुरेश चाळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही भुईबावडा घाटामध्ये जी आज तुम्ही बघताय त्या ठिकाणी तुम्ही बघताय की ही भिंत कोसळलेली आहे आणि आत्ताच झालेलं हे काम आहे। म्हणजे हे काम त्याला होऊन मे महिन्यात झालेलं काम आहे, म्हणजे 2-3 महिनेच या कामाला झालेलं आहे आणि ही भिंत पूर्णपणे ढासून खाली गेलेली आहे। याचं बिल पण आता झालेलं आहे सार्वजनिक बांधकामकडून आणि ही जी भिंत बांधलेली गेलेली होती हे कॉन्ट्रॅक्टर बेनामी ठेकेदारी आहे आणि हे BJPचे कॉन्ट्रॅक्टर सर्व पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि कुठचंही काम कसंही करा ह्या हेतूने हे काम चालू आहे। याच्यामध्ये दगडं घातली गेली आहेत, काय घातली गेली आहेत या सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी तपासलंसुद्धा नसेल आणि त्यामुळे हे काम पूर्ण वाहून गेलेलं आहे। आणि अशाच प्रकारची पूर्ण बेनामी ठेकेदारी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल, कणकवली मतदारसंघात असेल, ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वरदहस्ताखाली, नितेश राणे आमदार इथले यांच्या वरदहस्ताखाली चाललेली आहे। BJPला 10% पैसे द्या आणि कुठचंही काम मिळवा असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि ह्याचाच हे उदाहरण उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे। त्यामुळे अशी जर ठेकेदारी झाली आणि असे जर 10% देऊन BJPच्या माणसांना किंवा आमदार नितेश राणे यांना 10% देऊन जर अशी कामं होत राहिली तर ह्याच पद्धतीने ही कामं वाहून जातील। हे कुठचंही काम असो, वैभववाडीचं गगनबावड्यातलं घाटातलं काम असो, नाहीतर हे काम असो आणि ह्याच्या वरच्यासुद्धा भिंती सगळ्या कोसळलेल्या आहे, बऱ्याचशा भिंती कोसळलेल्या आहेत। म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं काम सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या ह्या पालकमंत्री असताना इथे होत आहे, ह्याचं उत्तम उदाहरण हे आहे। ह्याच्यामध्ये अधिकारीसुद्धा सामील आहेत, सार्वजनिक बांधकामचे सर्व गौडव साहेबसुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि हे दुर्लक्ष करून ही कामं सर्व BJPच्या ठेकेदारांना विकली जात आहेत। फक्त 10% घ्यायचं आणि कसलंही काम करायचं, कुठचंही काम करायचं, ते वाहून गेलं तरी चालेल अशा भूमिकेत इथले सर्व लोकप्रतिनिधी इथला वावरत आहे, नितेश राणे वावरत आहेत, इथले पालकमंत्री वावरत आहेत। त्याच्यामुळे ह्या शिवसेनेच्या पदाधिकारी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथे जमलो आहोत आणि त्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडनं या ठिकाणी आम्ही करतो। भुईबावडा घाटाचं जवळजवळ 80 लाखाचं आणि 4 कोटीचं एकूण 4 कोटीचं काम आहे आणि हे 4 कोटीचं कामातली अशी जर वाहून जात असतील कामं आणि 10% हिशोबाने जर BJPच्या नेत्यांना जर पैसे पोचत असतील तर कुठची कामं चांगली होणार आहेत। जिल्ह्यातली जी कामं झालेली आहेत त्याचे 10% ह्या BJPच्या नेत्यांना पोचलेले आहेत। त्याच्यामुळे ह्याचा जाहीर निषेध करणं शिवसेनेची जबाबदारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही हे लोकांच्या किंवा जनतेच्या सिंधुदुर्गातल्या जनतेच्या निदर्शनास आणत आहोत। त्याच्या काळात जर ही अशीच कामं चालू राहील तर आम्ही सार्वजनिक बांधकामच्या विरोधात मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय शिवसेना राहणार। किशोर जैतापकर, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, वैभववाडी। नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा।